हॅलो गाईस, आज आमच्या दोघांची ना खूप भांडण झाले. कशावरून तर सांगते. आम्ही ना महिन्याचा बाजार एकदाच भरतो, त्यामुळे घरातलं ना कोणतं सामान संपत नाही. पण हे दूध ना सारखं संपत असतं आणि सारखं आणायला लागतं. आरूला स्कूलला सोडायला गेली ना तर आणते मी, आणि ते कधी बाहेर गेले तर ते आणतात. पण आज ह्यांचा काय मुडत दिसत नव्हता बाहेर जायचा. मग दूध कोण आणणार यावरून आमचं भांडण झालं. ते सारखेच आणतात पण मीच कधी आणायला जात नाही. शेवटी मीच तयार होऊन निघाले. सोबत आरूला घेतले. बाहेर गेलो फिरत फिरत. मटकी मेथीची भाजी घेतली आणि माझा बाहेर जाऊन ना फायदाच झाला. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे ना, त्यासाठी लागणारे सामान पण मला घेता आलं. फळे घेतली, वेणी घेतली. अजून पण मला सामान घ्यायचं होतं पण ते काय मला भेटलंच नाही, त्यामुळे मला उद्या परत जावं लागणार. मार्केट मधला बाजार केला, त्यानंतर बेकरी मध्ये आले, बनपाव घेतले. दुकानातून उपवासासाठी शाबूचे तांदूळ, दूध घेतले. आरूला कॅडबरी घेतली आणि घरी आलो. घरी आल्यावर पहिला बाजार नीट ठेवला, त्यानंतर चहा बनवला, चहा पाव खाल्ला, भाजी निवडली, जेवण बनवायला लागले. एका बाजूला मेथीची भाजी केली आणि भाकरी केली. मी जेवण बनवत होते ना, आरू खूप त्रास देत होते, त्यामुळे ना हे बाहेर गेले होते तिला घेऊन. बाहेर गेले ना आरू खूप काही खायला घेऊन येते. खरं सांगू ना, हे माझ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात ना. आताच मी चहा पिताना बोलले होते की मला ना हाफ बनपाव नव्हता आणायचा, मला क्रीमवाला आणायचा होता, तर त्यांनी लक्षात ठेवून तो आणला. थँक्यू सो मच हुब्बी. असंच प्रेम राहू द्या. यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.